कल्याण पूर्वेतील यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेकडो कुटुंबाचा संताप गुरुवारी केडीएमसी मुख्यालयासमोर पाहायला मिळाला। पुनर्वसन कृती समितीच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी धरणे आंदोलन करत प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत स्पष्ट आणि ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली। यू टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे अनेक कुटुंबांवर विस्थापनाचे संकट ओढावले असून योग्य पुनर्वसनाशिवाय कोणतीही कारवाई स्वीकारली जाणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। आंदोलनात मोठ्या संख्येने बाधित रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। यावेळी माजी नगरसेवक उदय रसाळ आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला। प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन बाधितांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा पुनर्वसन कृती समितीने दिल्याने प्रशासनासमोरील आव्हान आणखी वाढले आहे। माध्यमातून जे यू टाईप साठी जी लोक आम्ही 1800 लोक आहोत, त्या 1800 लोकांना रुंदीकरणाच्या नावावरती यांनी 260ची BPMC ॲक्टनुसार आम्हाला एक नोटीस दिली होती। ही नोटीस म्हणजे आम्हाला अनधिकृत ठरवण्याचा जो महापालिकेचा प्लॅन होता, हा आम्ही जेव्हा लक्षात आलं आमच्या, त्यावेळेस आम्ही महापालिकेला सातत्याने निवेदन देत होतो, परंतु आजपर्यंत महापालिकेने आम्हाला उत्तर कुठलंही दिलं नव्हतं आणि वेळ पण नव्हती दिली। आज अखेर आम्हाला लोकांना घेऊन इथे धरणे आंदोलन करावं लागलं। आज आयुक्तांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली। आयुक्तांनी स्पष्ट आम्ही आयुक्तांना सांगितलं की आम्हाला ही 260ची नोटीस, ज्याच्यामध्ये आम्ही अनधिकृत ठरणार आहोत आणि तिथे क्लस्टर योजना आली आहे, मग क्लस्टरमध्ये आमचं पुनर्वसन कसं करणार, हा सगळा जो मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे त्यांना आम्ही 260ची नोटीस ही रद्द करा सांगितलं आहे। त्यानंतर आमचं आहे तिथेच पुनर्वसन होणार याची शाश्वती तुम्ही दिली पाहिजे। येणारे जे पण कोणी विकासक असतील त्यांच्यावरती आमची पुनर्वसनाची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, या पद्धतीची आमच्या मागण्या आम्ही तिथे लावून धरलेल्या आहेत आणि आयुक्तांनी आम्हाला या संदर्भात माहिती दिली आणि ते रायटिंगमध्ये सुद्धा देणार आहेत। परंतु जोपर्यंत आम्हाला रायटिंगमध्ये ते देत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुणीही हलणार नाही, हे असं आम्ही ठरवलेलं आहे। काँग्रेस पक्ष हा काँग्रेस का हात आम आदमी के साथ, ही काँग्रेसची घोषणाच आहे। आज हे जे आपले नागरिक आहेत हे सगळे मिडल क्लास फॅमिली आहेत, चाळीतली कोणी राहणारी आहेत, कोणाचं छोटं दुकान आहे, त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो। आम्ही क्लिअर कट सांगितलेलं आहे माननीय आयुक्तांना की आपण 260ची ही नोटीस रद्द करायची आणि क्लस्टर योजना जी तुम्ही राबवत आहात ते राबवताना जो कोणी विकासक येईल हे आमच्या रस्ता रुंदीकरणामध्ये जी काही घरं जातील, जी काही दुकानं जातील त्यांचा मोबदला तुम्ही द्यायचं। तुम्ही लेखी आमचं ॲग्रीमेंट तुमच्या समोर करून द्यायचं, हे तुमच्या प्रोसेसप्रमाणे असेल ते सगळं करून द्या। ह्या सगळ्या आमच्या ज्या मागण्या आहेत तोचपर्यंत क्लस्टर योजना काय तिथं कुठलीही नोटीस आपण देऊ नये, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत, ही भूमिका आम्ही मांडली। त्याच्यावर माननीय आयुक्त साहेबांनी होकार दिलेला आहे, ते आता रायटिंगमध्ये आम्हाला लिहून देणार आहेत। आमचं डिमांड रायटिंगमध्ये आल्यानंतर आम्ही हे जे धरणे आंदोलन आहे ह्या लोकांनी आणलेलं आहे हे समाप्त करण्यात येईल, तात्पुरतं स्थगित। पण जेव्हा जेव्हा आमच्या इथल्या लोकांना काँग्रेस पक्ष हा त्यांच्याबरोबर सदैव त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे। उद्या जर शासनाने प्रेशर करून कोणतंही दडपणशाहीचं जर काम केलं तर काँग्रेस पक्ष सगळ्यात पुढे राहील आणि ते काम होऊन देणार नाही। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।